नालायक आणि नीचपणाचा कळस गाठलेले मोदी सरकार सत्तेच्या मस्तीत देशात हुकुमशाही आणू इच्छित आहे. इंग्रजांनीही शांततेच्या मार्गाने चालणाऱ्या महात्मा गांधीजींच्या आंदोलनाची दखल घेतली होती. पण 22 लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या नीट परीक्षा घोटाळ्यासंदर्भातील सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची दखल मोदी सरकार घेत नाही, हे या देशाचं दुर्दैवच म्हणावं लागेल. सत्तेच्या धुंदीत आणि मस्तीत मग्न सरकार इंग्रजांपेक्षाही जालिमच म्हणावे लागेल. सोनम वांगचुक यांचा उपोषणाचा आज 19वा दिवस आहे. 2014 नंतर मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर विविध महत्त्वाच्या अशा 93हून अधिक परीक्षांचे पेपर फुटले. मे 2025 मध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे अशा नीट परीक्षेचाही पेपर फुटला. या परीक्षेसाठी तब्बल 22 लाख विद्यार्थी बसले होते. पेपर फुटीमुळे या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळण्याचाच प्रकार झाला. नैराश्यातून जवळपास 20हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवनच संपवले. अनेक विद्यार्थी नैराश्यात गेले. या पेपरफुटी संदर्भात देशातील विरोधी पक्षांनीही आवाज उठवून आंदोलन केले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची मागणी झाली. परंतु सत्तेच्या बहुमताच्या ताकदीने ह्या सरकारने नालायकपणा आणि नीचपणाचा कळस गाठला आहे. बिनलाजा शिक्षण मंत्र्याने राजीनामा तर दिलाच नाही. या पेपरफुटीची जबाबदारी मोदी सरकार घेत नाही, हे या देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल. याच पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक नावाचा समाजसेवक, उच्च शिक्षित इंजिनियर, संशोधकाने या भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतर या ऐतिहासिक मैदानावर उपोषण सुरू केले आहे. गेल्या 19 दिवसांपासून वांगचुक उपोषणात बसलेले असताना गेंड्याची कातडी पांघरलेलं सरकार या उपोषणावर तोडगा काढू शकलं नाही. केंद्र सरकारच्या वतीने कोणीही प्रतिनिधी उपोषणस्थळी चर्चा करायला देखील गेले नाही. इतकी टोकाची मस्ती आणि गुर्मी मोदी सरकारला आली आहे. वांगचुक यांचे उपोषण लोकशाही मार्गाने सुरू असून त्याची दखल न घेता हम करे सो कायदा याच मगरुरीत देशात हे सरकार हुकुमशाही आणू इच्छित आहे. महात्मा गांधींनीही इंग्रजांविरोधात सत्य आणि अहिंसा संदर्भात उपोषण केले होते. जुलमी ब्रिटिश सरकारने सुद्धा त्यावेळी महात्मा गांधीजींच्या उपोषणाची दखल घेतली होती. तर 2011 मध्ये अण्णा हजारे यांनी याच जंतर मंतर मैदानावर जन लोकपाल विधेयकासंदर्भात 13 दिवस उपोषण केले होते. या उपोषणाची दखल तत्कालीन काँग्रेस सरकारने देखील घेतली होती. या उपोषणात अण्णा हजारेंनी देशातील कोळसा घोटाळा, 2G स्पेक्ट्रम घोटाळा यावरही आवाज उठवला होता. अण्णा हजारेंचे हे आंदोलन त्यावेळी काही तथाकथित लोकांनी, पक्षांनी प्रचंड हायजॅक केले. देशभरातील सर्व माध्यमांसाठी पैसा पुरवून सर्व माध्यमांच्या माध्यमातून देशभर हे आंदोलन दाखवले गेले. सोशल मीडियावर देखील IT सेलने आंदोलन हायजॅक केले होते. कारण काय तर अण्णांच्या या आंदोलनाच्या आडून काही संधूसाधी आणि तथाकथित लोकांना सरकार बदलायचे होते आणि तो प्रयत्न त्यांचा यशस्वीही झाला. सरकार बदलले, पण 2014चे अण्णाचे लोकपाल विधेयकाचे पुढे काहीच झाले नाही. तसेच कोळसा घोटाळा, 2G स्पेक्ट्रम घोटाळा हे सगळे त्यावेळी फेक नेरेटिव्ह असल्याचे नंतर समोर आले. परंतु सोनम वांगचुक यांचे उपोषण आंदोलन सरकार बदलण्यासाठी नाही, तर सरकारमधील शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आहे. भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात आहे. 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित आहे. 20हून अधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्येशी संबंधित आहे. देशातील करोडो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित शिक्षण व्यवस्थेत बदलाव आणि पारदर्शकता आणण्यासाठी आहे. परंतु तरीही सरकारच्या वतीने दाबलेला मीडिया सोनम वांगचुक यांचे आंदोलन हव्या त्या प्रमाणात दाखवताना दिसून येत नाही. सरकारच्या भीतीने लाचार झालेल्या देशातील मीडिया वांगचुक यांचे आंदोलन जरी टीव्हीवर, मीडियावर दाखवत नसला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र हे आंदोलनाला खूप मोठा प्रतिसाद मिळत असून देशभरातून अनेक लोक त्यात सहभागीही होत आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस असून गेंड्याची कातडी पांघरलेलं सरकार दखल घेत नाही. त्याचमुळे देशभरातील नागरिक, विद्यार्थ्यांनी, पालकांनी
या आंदोलनाला मोठा पाठिंबा देऊन सरकारला झुकवण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण हा प्रश्न एकट्या वांगचुक यांचा नाही, तर या देशातील करोडो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी, शिक्षणाशी जोडलेला आहे.